कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरून टेम्पोमधून अवैध विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव यांना मिळाली होती। यानंतर करवीर पोलिसांच्या पथकानं आंबेवाडीतील सिद्धेश अँड स्वीट मार्ट समोर सापळा रचला। त्यावेळी संशयित टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली। त्यावेळी वाहनाच्या हौद्यात मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले। या प्रकरणी कोल्हापुरातील टिंबर मार्केट इथं राहणाऱ्या अमर बाळासू सुतार याला ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी त्याच्याकडे मद्य वाहतुकीचा परवाना मागितला असता कोणताही वैध परवाना नसल्याचं निष्पन्न झालं। हे मद्य रोहित वाईन्समधून घेऊन चिखली आणि केरली परिसरातील बियर बारमध्ये विक्रीसाठी नेत असल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली। या कारवाईत विविध कंपन्यांच्या विदेशी मद्याचे बॉक्स आणि टेम्पोसह एकूण 6,99,195 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव, पोलीस सब इन्स्पेक्टर विनायक सपाटे, पोलीस अंमलदार सुभाष सरग, विजय तळसकर, रणजित पाटील, योगेश शिंदे, प्रकाश कांबळे, सोमराज पाटील, विजय पाटील यांनी ही कारवाई केली। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे करतायत।